श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांची दंतचिकित्सा याविषयी डॉक्टर गणेश चौगुले यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सर, लहान मुलांच्या दातांचा विचार करताना दुधाचे दात किंवा पहिला दात कधी येतो? हे जे आता मी सगळी आकडेवारी जे सांगेन ते ऍक्च्युअली अवरेजिंग केलेलं असतं, कारण का पालक फार सेन्सिटिव्ह झालेले आहेत. साधारणतः 6 महिन्यानंतर मुलाला दुधाचे दात येतात बच्चूला, आणि ते साधारणतः 2.5 ते 3 वर्षापर्यंत त्याचे दुधाचे दात येतात. त्याला 20 दात असतात अवरेज की दुधाचे दात, आणि परमनंट दात 6 वर्षानंतर चालू होतात. फक्त हे अवरेजिंग आहे, म्हणजे कधी जणांचं 6 महिन्यात येईल, कधी 7-8 महिन्यानंतर येईल, पण ते सेन्सिटिव्ह विषय होतो. मग पालक फार पॅनिक होतात की असं होईल का तसं होईल का. नॉर्मली सगळं व्यवस्थित होतं, थोडंसं पुढं मागं होईल, पण सगळ्यांना दात येतात. लहान मुलांना दात येतात, लहान मुलांचं ब्रशिंग कधी सुरू करावं? चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच जणांना ही गोष्टच माहित नाही की ते ब्रशिंग स्टार्ट कधी करावं. तर ज्या दिवशी त्याचे दात येतात, पहिला दात दिसेल, साधारणतः खालच्या जबड्यातलं दात येतात, तर त्या दिवसापासून त्याचं ब्रशिंग म्हणण्यापेक्षा स्वच्छता करणे फार गरजेचं आहे. मग त्या मुलाला ब्रश तेवढा वापरणं बरोबर नाहीये. ती छोटू बच्चू असते 6 महिन्याचं, म्हणून बोटाला एक सुती कपडा बांधायचा पांढरा स्वच्छ, आणि कोमट पाण्यात धरून त्यानं ते साफ करणं 2 वेळा. आत्तापासूनच बच्चूनं सवयी करायची की बाबा तू लहानपणापासून, म्हणजे त्यांच्या लाईफस्टाईलचा हा भागच करायचा की 2 वेळा हे ब्रशिंग करायचंच असते. रात्री झोपताना ब्रश करायचंच असतं. हल्ली पालक सुद्धा करत नाहीत. म्हणजे पालक मुलाला जर म्हणत असतील की तू ब्रश कर, तर आधी पालकांनी हातात ब्रश घेतला पाहिजे, स्वतःचं ब्रश करायचं, त्याचबरोबर मुलांचं ब्रश करायचं. सर, बाजारात लहान मुलांसाठीच्या भरपूर टूथपेस्ट अवेलेबल आहेत, तर खरंच ह्या टूथपेस्टची इतक्या लहान मुलांना गरज असते का? हा, गरज आहे. म्हणजे लहान मुलांची वेगळी टूथपेस्टच असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण कमी असतं. आपण जे ॲडल्ट लोक वापरतात त्याच्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण जास्त असतं. मग लहान मुलांच्यासाठी पेस्ट वेगळे आहेत. मिक्स्ड डेंटिशन, म्हणजे दुधाचे दात पडून कायमस्वरूपीचे दात येण्यासाठी, म्हणजे तो पण एक 6 वर्षापासून 12-13 वर्षापर्यंतचा जो टाइम स्पॅन आहे, याच्यामध्ये पण वेगळी पेस्ट असते. तर ती पेस्ट, आणि त्यानंतर परमनंट दात आल्यानंतरची एक पेस्ट, अशी एक वेगवेगळ्या पेस्ट आहेत. तर त्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, डेंटिस्टच्या सल्ल्याने त्या वापरल्या पाहिजेत, आणि त्या 2 वेळा वापरल्या पाहिजेत. पेस्ट वापरण्याला सुरुवात कधीपासून करायची? सुरुवातीला जसं जरा थुंकायला आलं पाहिजे त्याला, म्हणजे गिळता कामा नाही. थोडंसं गिळलं तरी काही अडचण येत नसते, जास्त गिळू नये. बऱ्याच मुलांचे दुधाचे दात किडलेले असतात. मग पालक विचार करतात की दुधाचे दात आहेत ते पडूनच जाणार आहेत, मग ते किडले तरी काय फरक पडतो, जाऊ दे ते पडूनच जातील, आता डेंटिस्टकडे जायची इतकी काही आवश्यकता नाहीये. तर हे वागणं बरोबर आहे का? ही मानसिकता बदलायची गरज आहे, कारण दुधाचे दात दिलेत, देवानं जे दिले ते किडवून खराब करणं चुकीचंच आहे. दुसरी गोष्ट, हे मुलांचं वाढतं वय आहे. ह्या वाढत्या वयात तुम्हाला अन्न पचतं कधी, ते चर्वण केल्यानंतर, छोटं केल्यानंतर, त्याच्यात लाळ मिक्स झाली, ते बारीक झालं, मगच ते पोटामध्ये पचतं, नाहीतर ते पचत नाही. मग लहान मुलांच्या वाढत्या वयामध्ये जर त्यांना ती पुरेशी पोषक मूल्य मिळाली नाहीत त्या अन्नातून, तर मग त्यांची वाढ पण त्या लेवलची होते. मग त्यांचे हाडं ठिसूळ होणार, त्यांचे बाकीचे जे दाताचं स्ट्रक्चर आहे ते सुद्धा स्ट्रॉंग होणार नाही. मग जर दाताचं स्ट्रक्चर आता स्ट्रॉंग नाही झालं तर नंतर मग दात किडण्याचे प्रमाण वाढणार. बरेच जण म्हणतात माझ्यात कॅल्शियमचीच कमतरता आहे, माझं हेच नाही तेच नाही, पण बेसिक चुकतंय ना. बेसिक काय की त्यांनी खाल्लं पाहिजे व्यवस्थित. तुम्ही दात किडवून घालवून, हल्ली तर घरचे खूप लाड करतात, एकता दुखता असते, आणि त्याचं घरचे आजी आजोबा शेजारचे हे ते आमचं ऐकतच नाही, आमचं रडतोच, स्वतःच जाऊन दुकानात आणतो, अशी बरीच कारणं मिळतात. पालक काय स्वतःची जबाबदारी घेत नाहीत आणि ते दुसऱ्यावरती नाव टाकतात. तर ह्याने काय होणार आहे की ह्याने त्या मुलाचं किंवा त्या मुलगीचं, बच्चूचंच नुकसान होतंय ना. त्याचंच तुम्ही दात खराब केलाय, त्यालाच खायला येणार नाही, त्याचंच अन्न पचणार नाहीये. ते दात दुखायला लागला किंवा ते दाताला सूज आली तर मात्र येतात गडबडीने आणि आता काहीतरी करा म्हणतात. त्याच्यापेक्षा ते होऊ नये ह्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. सर, बऱ्याचदा असं ऐकतो आपण किंवा जनरली म्हटलं जातं की चॉकलेट खाल्लंस तर दात किडतील. चॉकलेट बरोबरच कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे दात किडतात लहान मुलांचे? दात बेसिक किडतात ते स्वच्छ न ठेवल्यामुळे. दुसरी गोष्ट, जे पदार्थ गोड आहे, चिकट आहे, जे दाताला चिटकून बसतं किंवा दातामध्ये अडकून बसतं,
त्याने दात किडतात. अन्न जर अडकून बसलं, तुम्ही कुठलीही जगातली पेस्ट वापरा, दात किडायचं थांबणार नाही. दात किडायचं कधी थांबेल, ती जागा क्लीन राहिली तरच. नाहीतर मग तिथं अन्न अडकतं, तिथं ते मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतात आणि दात किडवतात. दुधाचे दात पडल्यानंतर जे कायमचे दात येणार आहेत ते साधारण कधी येतात? 6 वर्षापासून ते परमनंट दात यायला सुरुवात होतात. ते साधारणतः वयाच्या 12-13 वर्षापर्यंत परमनंट दात येतात. तोपर्यंत दुधाच्या दातांचं व्हॅल्यू आहे ती सांभाळलंच पाहिजे. परमनंट आलेले दात किंवा कायम दात जे येतात त्यांची येताना किंवा आल्यानंतर लगेचच कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? पहिलं तर मी मगाशी म्हटलं की लहानपणापासून 2 वेळा ब्रशिंग ही आपल्या लाईफस्टाईलचाच भाग आहे, आपल्या घराचं एक कल्चरच आहे असं धरायचं. की घरात सगळ्यांनी संध्याकाळी ब्रश घेतलं तर ते मुलांनाही ती सवय राहते. मग त्यानंतर मग ते असं होतं की दात घासल्याशिवाय फ्रेश वाटत नाही किंवा झोप येत नाही. असं जर झालं तर त्याचं दात किडण्याचं प्रमाण कमी असेल. दुसरी गोष्ट, खाण्यामध्ये चिकट पदार्थ, चॉकलेट असे जे काही पदार्थ आहेत जे दाताच्या मध्ये अडकून बसतात आणि स्वच्छ होत नाहीत ते टाळले पाहिजेत. आणखीन एक गोष्ट आहे की 2 जेवणाच्या मध्ये जे खाल्लं जातं ना त्यानंतर आपण चूळ भरत नाही. जेवण ते जेवण मध्ये आपण पण बघा, चहा वगैरे पिला तरी पण चूळ भरली जात नाही. ह्यानं दात जास्त किडतात. तर त्या मुलांना तशीच सवय लावायची की जेवताना त्याला काय हवं तर द्यायचं. उगाच आलाय बसलाय घेतलाय काय तर दिलाय, ए बाळा हे घे ते घे असं जे होतं ना मग ते परत चूळ भरली जात नाही. मग ते अन्न अडकतं, जिथं अन्न अडकतं तिथं दात किडतो. आणि पेस्टमध्ये मी म्हटलं की पेस्ट पण थोडीशी बदलायला पाहिजे त्या वयाप्रमाणे. दुसरी गोष्ट, जिथं वेडेवाकडे दात आहेत असं वाटतंय त्याची काय ट्रीटमेंट करून घेता येत असेल तर त्याची ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. जिथं अन्न अडकते तिथं कदाचित किडलेलं असते, डेंटिस्टकडे जाऊन त्याचं चेकअप करून तिथं जर सिमेंट भरता आलं तर थोडक्यात सिमेंट भरून त्याचं ती फंक्शनिंग वाढवून आपल्याला पुढचे दात येणारे चांगले राहतील. आणि हे सगळं केल्यामुळे तो जे बारीक करून खाईल त्याच्यामुळे पण त्याच्या दाताला जे तयार डेव्हलप होताना त्याला जे मिळणार आहेत घटक त्याच्यामुळे त्याचे दात स्ट्रॉंगच होणार आहेत. या मुलांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी कशा असल्या पाहिजेत? एक तर फळं खूप खाल्ली गेली पाहिजेत. आपल्याकडची फळं, लोकल फळं खाल्ली गेली पाहिजेत. म्हणजे केळी खाल्ली पाहिजे, डाळिंब खाल्लं पाहिजे, पेरू, चिक्कू ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत त्या मुलांच्यात. भाजीपाला खाल्ला गेला पाहिजे. आणि 2 जेवणाच्या मध्ये काही द्यायचं नाही. जेवण ते जेवण, चपाती भाजी भाकरी आपलं त्याच्याबरोबर घेऊ दे. बऱ्याचदा दुधाचे दात पडल्यानंतर नवीन येणारे दात वेडेवाकडे येतात. तर हे दात वेडेवाकडे येऊ नयेत यासाठी काही केलं पाहिजे का? काही वेगळी ट्रीटमेंट आहे का? ते डिपेंड्स आहे की त्या मुलाचं काय अडचण आहे का, किंवा दात जे पहिले आहेत ते क्रॉसबाईटमध्ये आलेत का, नवीन आलेत ते वेगळे आलेत का. ह्याच्यासाठी खरं तर डेंटिस्टकडे जायला पाहिजे. काही काही गोष्टी आहेत त्या वेळीच, म्हणजे ज्यावेळी डेव्हलपिंग जबडा आपला तयार होतो त्याच वेळी करेक्ट करायला लागतात. बऱ्याच जणांचा असं गैरसमज आहे की 14 वर्ष झाल्यानंतरच वेडेवाकडे दाताची ट्रीटमेंट करायला लागते. हे जनरलाइज झालं, म्हणजे सगळ्यांनाच असं नाही लागू शकत. काही जणांना लवकर इंटरव्हेन्शन करायची गरज असते, म्हणजे लवकरच ट्रीटमेंट करायची गरज असते. जे एकदा जबडा वाढला, एकदा बोन्स तयार झाले त्यानंतर मग त्यामध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. दाताच्या लेवलमध्ये बदल करू शकतोय पण हिरडी म्हणजे हाडाचा जो भाग आहे त्याच्यात नाही बदल करता येत. मग त्याच्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या वेळेतच व्हायला पाहिजेत. असं काही वेगळं वाटत असेल तर लगेच आपल्या डेंटिस्टकडे जाऊन की बाबा हे असं हे कधी चालू करावं विचारलं पाहिजे. आणि ते करण्यासारखं आहे. एकदा वेळ निघून गेली की मग परत फार अडचणी आहेत. येतंय करायला, सगळ्या गोष्टी करायला येत असतात, पण त्या परतचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यापेक्षा सुरुवातीला केलेलं जास्त चांगलं आहे. सर, बऱ्याचदा दुधाचा दात पडायच्या आधीच त्याच्यावरती नवीन दात, जे परमनंट दात किंवा कायम दात जो म्हणतो तो येतो, तर अशा वेळी काय केलं पाहिजे? ह्यात सुद्धा ते पालक सुद्धा फार काळजी घेतात असं मला वाटतंय. चांगलं आहे, पण ती ही काळजी त्यांना चॉकलेट बिस्किट न देण्यासाठी घ्यावी. आणि दुधाचा दात पडायच्या आधी परमनंट दात आलाय असं जर कधी झालं, पूर्वीचा तुम्ही विचार करा, पूर्वी लोकांना एवढी डेंटिस्टची गरज पडायची नाही, पण आता हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी पालक काळजीपूर्वक येतात. बरोबर आहे, बऱ्याचदा तो हालून पडू शकत असतो. त्या मुलाला जरा सांगायचं की बाबा हालून पडत असेल तर स्वतः बघ, नसेल तर मग डेंटिस्टकडे यावं, ते त्या दिवशी काढून घेण्यात येईल. दात किडूच नयेत म्हणून काय काळजी घ्यावी? मगाचपासून सांगितलेल्या त्या गोष्टी फॉलो करा. त्याचबरोबर आता ते फ्लोराईड ऍप्लिकेशनचा पण एक प्रकार आलेला आहे. म्हणजे जे दातावरती फ्लोराईड ऍप्लिकेशन करतात आणि दाताचं जे इनॅमल आहे वरचं ते स्ट्रॉंग करतात. पण त्याच्यासाठी तुमचं दात आधी सगळे चांगले असणं गरजेचं आहे. आणि ते पण डेंटिस्टच्या सल्ल्यानं करावं. की फ्लोराईड ऍप्लिकेशन वर्षातनं एकदा जरी केलं तरी फार फरक पडतो त्या गोष्टींचा.
आणि एक गोष्ट असते की पीट अँड फिशर सिलेंट्स म्हणून पण असतो. जे काही दात असतात म्हणजे दातांचं स्ट्रक्चरच असं असतं, त्याच्यावर ती जे ग्रूज असतात ते खूप डीप असतात, ज्याच्यातच अन्न अडकत असतं. ते होऊ नये म्हणून त्याला सिलंट भरले जातात. तर ती लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे की तुमचे दात किडण्यापासून वाचवते. सर, आपण मगाचपासून बोलताना असं लक्षात आलं की 2दा ब्रश करणं गरजेचं आहे, पण ब्रश करताना लहान मुलं किंवा मोठी माणसं असू देत काही वेगवेगळी काळजी घ्यावी लागते. तर शक्यतो लहान मुलांनी ब्रश कसं करावं? ब्रश साधारणतः 2 मिनिटं करावा, हे बेसिक आहे. खूप वेळ ब्रश केल्याने किंवा खूप जोरात घासल्याने ब्रशिंग चांगलं होतं असं काही नाहीये. हलक्या हाताने 2 मिनिटासाठी, म्हणजे 2 मिनिटं पण खूप आहेत. आणि त्यानंतर चूळ किती वेळा भरावी, तर 1-2दाच चूळ भरावी. ब्रश करून थुंकलं की 1-2-3 वेळा चूळ भरावी, फार पण चुळा भरू नये असं म्हटलं जातं. तर 2 मिनिटं ब्रशिंग करायचं आहे, 2 वेळा ब्रश करायचा आहे आणि हलक्या हातानं, सॉफ्ट हातानं, गोल राऊंडनं लहान मुलांनी करायला काय हरकत नाही. हल्ली ते इलेक्ट्रॉनिक ब्रश पण मिळतात, व्हायब्रेटिंग होतात, त्याने केलं तर जास्त चांगलं असतं. कारण त्याने सलाइवा जास्त येते, म्हणजे तोंडामध्ये लाळ, आपली लाळ खूप हिलिंगला उपयोगी असते. दाताची कीड कमी करण्यासाठी पण त्या लाळेचा उपयोग खूप चांगला आहे, अन्नपचनासाठी पण चांगला आहे. त्यामुळे जेवढं ते व्हायब्रेशन मोशनमध्ये होईल तेवढं चांगलं आपल्या दातांच्या आरोग्यासाठी. सर, लहान बाळांना दात येण्याबद्दल आपण बोलतोय, तर लहान बाळांना पहिल्यांदाच जेव्हा दात येतात तेव्हा काय काय होतं आणि याची काय काय कशी काळजी घेतली पाहिजे? तो टीथिंगचे प्रॉब्लेम असतात, पालक पण खूप पॅनिक होतात, मुलांना लूज मोशन लागतं किंवा ताप येतो, हे बेसिक आहे. ऍक्च्युली मुलं काय करतात, ज्यावेळी दात येतात ना तेव्हा कुठली गोष्ट तोंडामध्ये घालून ते चावायचा प्रयत्न करतात. ती जर वस्तू स्वच्छ नसेल तर त्यांना इन्फेक्शन होऊन पण हे प्रॉब्लेम येतात. तर ते जे त्याला टीदर्स मिळतात ते घ्यायचे, ते मात्र स्वच्छ त्याच्या पुढे द्यायचे, तो चगळत बसतो बच्चू आणि चावू दे, काय अडचण नाही. ती बोट चावेल किंवा अशा गोष्टी. आपण पण आपला हात वगैरे त्याला बोट चावायला बरेच जण देतात, पण तोही स्वच्छ असायला हवा याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला हवी. आणि जे टीदर असतो तो जर फ्रीजमध्ये जर ठेवून ठेवला, गार असेल, तर तो बच्चूला पेन करत नाही, म्हणजे चावताना त्रास होत नाही. तसं करावं घरच्यांनी. सर, लहान मुलांच्या दाताच्या बाबतीत विचार करताना मोठा प्रश्न येतो की दात किडलेत, तर हे दात किडण्याच्या मागं नक्की काय काय कारण आहेत? खरं तर लहान मुलांच्याच नाहीत, मोठ्या माणसांच्यासाठी पण हीच कारण आहेत. एक तर बेसिकली दातांची ठेवण, अनुवंशिक गोष्टी बऱ्याच त्यामध्ये असतात की दात वेडेवाकडे थोडेफार असू शकतात, किंवा दातांवरती जे ग्रूज असतात, जे चढ उतार असतात, ते सुद्धा एकदम शार्प असणं, यानं पण दातात जिथं अन्न अडकतं ते. एक असं आहे की तुम्हाला जर दात चांगले असतील आणि तुम्ही चांगलं खाल्ला तर तुम्हाला पचन होईल आणि तुम्हाला येणारे दात चांगले येतील. किंवा उलटा आहे की तुम्ही दात खराब केला, तुम्ही खराब खाणार, म्हणजे खाण्यामध्ये जे अपचन चालू होणार, त्याच्यामुळे येणारे दात पण तुमचे थोडे खराब होणार. बेसिकली तुमचं खाणं पिणं, तुमची स्वच्छता मेंटेन करणं, तुमचं अनुवंशिक त्या दाताची ठेवण, आणि मग काही व्यसनं असतील तर. लहान मुलांच्या बाबतीत थोडंसं हे कमी आहे, पण मोठ्यांच्यात हे फार लागू होतं. ह्या गोष्टीमुळे दात किडतात. तर दात किडू नये म्हणून आपल्याला स्वच्छ ठेवायचे, ब्रश वेळेवर करायचा आहे, आणि खाण्यापिण्याच्या सवयी प्रॉपर ठेवल्या की दात शक्यतो किडत नाहीत. आपले पूर्वज, पूर्वीची जी लोक आहेत, आता वय झालेले आहेत, त्यातले मी बरेच पेशंट असे बघितलेत की 80-90 वर्ष दात खूप चांगले आहेत आणि ते ऊस सुद्धा खाऊ शकतात. आत्ताच्या पिढीला ऊस खाणं माहीत नाहीये, ऊसाचा रसच डायरेक्ट पितात, तो पण गार लागला तर तो दात दुखतो त्यांचा. तर असं पद्धत झालेली आहे. तर रॉ खाणं गरजेचं आहे. आपण फळं सुद्धा रॉ खाणं गरजेचं आहे, म्हणजे तो फ्रूट ज्यूस खाण्यापेक्षा फळं डायरेक्टली खाणं जास्त गरजेचं आहे. त्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. सर, लहान मुलांमध्ये हल्ली फ्रूट निबलर असा प्रकार आलाय, तर त्यांना दात वेडेवाकडे होण्याची शक्यता आहे का? दात वेडेवाकडे तेवढ्याशा गोष्टीने होणार नाही. दात वेडेवाकड्याला त्याला एखादी सवय असते, म्हणजे अंगठा चुकणे किंवा रात्री झोपताना तोंड उघडं ठेवून झोपणे, अशा ज्या गोष्टी, तोंडात एखादी गोष्ट धरून ठेवणे, ह्याच्यामुळे दात वेडेवाकडे येतात. किंवा दाताची जबड्याची ठेवण बदलते. असं जे टिदरसारखं आहे ना, ते हायजेनिक असणं गरजेचं आहे. म्हणजे फ्रूट ज्यूस चांगला आहे मुलांना खाण्यासाठी, पण ते चावणार, ते तिथंच टाकणार, त्याला थोडी माती लागणार, घाण लागणार, ती परत ते तोंडात घालून चावणार, एकदम चुकीचं वाटते मला. ते जे तोंडामध्ये जी वस्तू चावणार आहे ती स्वच्छ असणं गरजेची.
सर, बऱ्याचदा लहान मुलांना जेव्हा डेंटिस्टकडे घेऊन जायचं असतं तेव्हा काहीतरी वेगळं सांगून किंवा बऱ्याचदा मुलांना भीती घातली जाते डेंटिस्ट बद्दल मनात, की मुलं डेंटिस्टची ट्रीटमेंट घ्यायलाच तयार होत नाहीत. अशा पालकांना काय सांगाल? हे तुम्ही चांगलं सांगितलंय. मुलं दाताच दवाखान्याच्या पायरीवरतीच रडायला चालू करतात सुरुवातीला. त्या पालक कारणीभूत आहेत त्या गोष्टीला. त्याला भीतीच घालतात की तू ये, तुझं आता डॉक्टरकडे नेतो, तुझा दातच काढतो, तुला मोठे इंजेक्शनच द्यायला सांगतो. ती भीती घातल्यामुळे मुलं ट्रीटमेंट करून घ्यायला येत नाहीत. एक तर सुरुवातीला ते तोंडच उघडत नाहीत, मग त्यानंतर त्याची ट्रीटमेंट करायची म्हणजे खूप दिव्य असते. म्हणजे त्यामुळे मुलांना भीती घालू नये, त्यांना व्यवस्थित सांगायला पाहिजे. म्हणजे आमच्या सिलेबसमध्येच असं असतं की मुलांना ती ट्रीटमेंट फॅमिलियर व्हायला पाहिजे. त्याला असं नाही वाटलं पाहिजे दडपणाखाली ट्रीटमेंट घ्यायला लागले, त्यामुळे मग ट्रीटमेंट व्यवस्थित होत नाही. मग गडबडीत ट्रीटमेंट झालेली मग ती परत आणि 6 महिने वर्षानंतर परत ती ट्रीटमेंट खराब होऊन परत नवीन करायला लागेल. त्यापेक्षा त्याला न भीती घालता, त्याला डॉक्टर आपला मित्र आहे असं समजून जर त्यांनी ट्रीटमेंट करून घेतली तर ती खूप चांगली सक्सेसफुल ट्रीटमेंट होऊ शकते. सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि लहान मुलांच्या दातांबद्दल खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आकाशवाणीने मला इथे येऊन बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांची दंतचिकित्सा याविषयी डॉक्टर गणेश चौगुले यांची मुलाखत ऐकली. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.